अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष गुजर यांचं अपहरण करून मारहाण, हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण केल्याचा आरोप। मुंबईतील मतदार यादी संदर्भात धक्कादायक माहिती। मुंबईत दुबारच नव्हे तर एका मतदाराचे 103 वेळा नाव, तब्बल 4,33,000 नावं एकापेक्षा अधिक वेळा। पालिका विशेष मोहीम राबवणार। नाशिकच्या प्रचार सभेमध्ये पाणी पुरवठा योजनेवरून गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर टोलेबाजी। भगूरला जाऊन योजनेची घोषणा करा असं मी अजित पवारांना सांगितलं होतं, त्यामुळे दुसऱ्यांची पोरं आपली सांगू नयेत, अजित पवारांना सणसणीत टोला। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या वादात माझं सँडविच होतंय। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचं विधान। दोघांमधला वाद कसा कमी होतो याचा मी प्रयत्न करणार आहे, केलं स्पष्ट। पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात जिलेटिनच्या कांड्या, डिटोनेटर सापडल्यानं खळबळ। खडक फोडण्याचं काम करणाऱ्या मजुरांकडे सापडलं जिलेटिन। 2 मजुरांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा। कोयत्याचा धाक दाखवत पुण्याच्या डेक्कन परिसरात दरोडा टाकणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीसह 5 जणांना डेक्कन पोलिसांची अटक। आरोपींची धिंड काढत पोलिसांनी आरोपींना शिकवली अद्दल। मुंबईच्या कुर्ल्यात वाढदिवसाचं सेलिब्रेशन करताना 5 मित्रांनी 21 वर्षाच्या मित्रालाच दिलं पेटवून। वाढदिवस साजरा करताना मित्रांमध्ये झाला होता वाद, 5 आरोपींना अटक। मुंबई पालिकेच्या भायखळा भागात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू। 8 दिवसांनंतर वाघाच्या मृत्यूची माहिती देण्यात आल्यानं प्रश्न उपस्थित। गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं मिनी ट्रॅव्हल्सचा अपघात। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील घटना। अपघातात एकाचा मृत्यू। मुंबईतल्या प्रदूषणात मोठी वाढ, हवेची गुणवत्ता पोहोचली वाईट श्रेणीमध्ये। सर्वत्र धुरकं असल्यानं श्वसनाच्या समस्यांमध्ये वाढ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पालघरमध्ये आज 2 जाहीर सभा होणार आहेत। डहाणू आणि पालघरमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलंय। जिल्ह्यात गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। सिंधुदुर्गमध्ये भाजपच्या सभेत शिल्पा खोत यांनी आमदार निलेश राणेंवर हल्लाबोल केलाय। एक स्त्री पुढे आली की तिच्यावर होणारा आरोपांचा मारा मनाला वेदना देणार आहे। मला पूर्वी निलेश राणे यांनी शिवसेनेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती, मग ती त्यावेळी योग्य होती तर आता अयोग्य कशी, असा सवाल शिल्पा खोत यांनी विचारला। तर शिल्पा खोत आणि माझी यापुढची लढाई कोर्टात असेल असा पुनरुच्चार निलेश राणेंनी केलाय। मी शिल्पा खोत यांना फोन केला होता, त्यावेळी मला त्यांच्याकडे ओबीसींची खोटी सर्टिफिकेट आहेत हे माहिती नव्हतं। मी महिला आहे, माझ्यावर अन्याय होतोय असा भावनिक मुद्दा पुढे केला जातोय, असा पलटवार निलेश राणेंनी केलाय। धाराशिवमध्ये महायुती झाली नसली तर भाजपला काहीच फरक पडत नाही असं आमदार राणा पाटील म्हणालेत। लोकांचा भाजपवर विश्वास आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजप घवघवीत यश मिळवणार असं राणा पाटील म्हणाले। लोणावळ्यामध्ये निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून आरोप प्रत्यारोपानं वातावरण तापलंय। शिवसेना आरपीआय युतीचे उमेदवार सूर्यकांत वाघमारे यांनी नाव न घेता आमदार सुनील शेळके यांच्या कार्यपद्धतीवर थेट निशाणा साधला। बाहेरील हस्तक्षेप थांबवून लोणावळ्याची अस्मिता टिकवण्यासाठी सर्व लोणावळाकरांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं वाघमारे म्हणाले। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीचा नवा अध्याय सुरू झालाय। माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे सुपुत्र शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरलेत। काँग्रेसला सोबत घेत ही युती करण्यात आली असून शिवसेनेने भाजपसोबत काडीमोड घेत काँग्रेससोबत घरोबा केलाय। अमरावतीच्या
धामणगाव नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार अरुण अडसर यांची कन्या तर धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रताप अडसर यांची बहीण अर्चना रोठे अडसर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। अर्चना रोठे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप लावण्यात आलाय। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सौभाग्यवती सत्वशीला चव्हाण या कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झाल्यात। काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर पठाण यांच्यासाठी शहरातून पदयात्रा काढत काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलंय। कामठी नगर परिषदेमध्ये काँग्रेसचे पर्यायी उमेदवार आसिफ सरमतिया यांचा उमेदवारी अर्ज एबी फॉर्म अधिकृत नसल्याचा मुद्दा मान्य करत नागपूर खंडपीठाने उमेदवारी अर्ज बाद ठरवला। त्यामुळे काँग्रेसकडून हाजी अब्दुल शकूर नागाणी हे अधिकृत उमेदवार ठरले आहेत। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीच्या नावातील आर हरवलाय। घटनेला 2 महिने होत असले तरी पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने पालिका प्रशासन नगरातील नळ गटार रस्त्यांप्रमाणेच मुख्यालयाच्या नावाबाबतही उदासीन असल्याची चर्चा सुरू झाली आहे। धाराशिव नगरपालिका निवडणूक प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढतोय। मतदारांना प्रभावित करण्यासाठी उमेदवार वेगवेगळी शक्कल लढवतात। वासुदेवाची मदतही उमेदवारांकडून घेतली जाते। लोणावळ्यातील राजमाची उद्यानाजवळ हातावर पोट असलेली दिवसभर पेरू विकून उदरनिर्वाह करणारी भाग्यश्री जगताप या सुद्धा निवडणूक रिंगणामध्ये उतरल्यात। राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोणावळा नगर परिषदेची अधिकृत उमेदवारी त्यांना मिळाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये असंख्य चुका असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। प्रशासक जी श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली। त्यात मतदार याद्यांमधील चुका ही गंभीर बाब असून त्या दुरुस्त करण्याची संधी आहे। त्यानंतरही चुका निदर्शनास आल्या तर थेट निलंबन करण्यात येईल असा दमही आयुक्तांनी दिला। मुंबई मतदार यादीतील दुबार नावांवरून राजकीय पक्षांनी आरोपांच्या फैरी झाडलेल्या असताना आता मुंबई महानगरपालिका प्रशासनाने देखील याबाबत कबुली दिली आहे। एकूण 227 प्रभागांमध्ये 11 लाख दुबार नावे असल्याचं आढळून आलंय। तर त्यापैकी काही नावे ही दुबार तिबार नाहीत तर 100 वेळाही आहेत। अशी 4 लाख नावे अनेक वेळा अनेक प्रभागांमध्ये असल्याचं आढळून आलं। माजी महापौरही दुबार मतदार असल्याचं समोर आलंय। किशोरी पेडणेकरांचं मतदार यादीमध्ये 2 वेळा नाव असल्याचं समोर आलंय। तर मुंबईच्या माजी महापौर यांचं देखील दुबार मतदान असल्याची माहिती समोर येते आहे। यादीमध्ये त्यांचं देखील 2 वेळा नाव असल्याचं समोर आलंय। मुंबईतील मतदार यादी संदर्भात एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे आणि त्या आकडेवारीमध्ये देखील माजी महापौर किशोरी पेडणेकरांचं देखील नाव आहे। त्यांचं देखील मतदार यादीमध्ये 2 वेळा नाव आहे। आपण बोलूयात थेट किशोरी पेडणेकर यांच्याशीच। किशोरीताई, न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे। एक धक्कादायक बातमी समोर येते की मुंबईच्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळजनक एक आकडेवारी समोर आली आहे। त्यामध्ये बऱ्याच जणांचं दुबार तिबार आणि कोणीतरी 103 वेळा नोंदणी झाल्याची माहिती आहे। पण तुमचं देखील नाव त्याच्यामध्ये समोर येतंय। मतदार यादीत 2 वेळा तुमचं नाव आहे। त्या पूर्ण देशामध्ये या निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलंय विविध पक्षांनी, भाजप सोडून किंवा भाजपच्या पण काही आमदारांनी आक्षेप नोंदवलेला आहे। मुळात हा आयोग स्वतंत्र आहे, याला सगळी यंत्रणा दिली जाते। आयोगाचा जो आयुक्त असतो त्याला आमच्या कररूपी लोकांच्या ह्याच्यातून सगळ्या सुविधा पुरवल्या जातात। आज तुम्ही ज्या पद्धतीने हे इलेक्शन यादी डिक्लेअर केली, ज्या विधानसभेत आम्ही मतदान केलं, विधानसभेनंतर जेव्हा मतदार यादी प्रसिद्ध करायची असते, नवीन मतदारांची नोंद घेऊन नवीन म्हणजे 18 वर्षावरील वगैरे ते तर काम बरंच झालं नाही असंही दिसतंय। पण त्याचबरोबर
आमच्यासारख्यांची म्हणजे नागरिकांची सगळ्यांची अशी दुबार नावं टाकून ज्या पद्धतीने स्टार केले, हे काय कुठे झोपेत केले की कुठे बसले होते आणि त्याच्यात ती यादी घेऊन आपले मारायच्या तिकडे स्टार मारले का? तुम्ही ह्याच्यामुळे काय करताय? जो नागरिकांचा एकमेव हक्क अजूनही शाबूत आहे की मत कोणाला द्यायचं ते त्यांचा प्रश्न, पण तो हक्कच काढून घेताय लोकांचे. अगदी किशोरीजी, आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये देखील दुबार मतदारांची मोठी संख्या आहे, ते त्यांनीच प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दाखवलं देखील होतं. यावर तुम्ही काय बोलणार? आदित्य ठाकरेंच्या निदर्शनात स्पष्ट झालंय. त्यांनी जेव्हा दाखवायला सुरुवात केली तर यात काही सत्तेत बसलेल्या वरिष्ठांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना हिणवण्याचा प्रयत्न केला. पण जशी यादी प्रसिद्ध झाली, हे बिनबुडाचे बोलत होते असं स्पष्ट झालं आणि त्याच्यामुळे त्यांनी इतकं त्याच्यावरती स्टडी केलाय की संपूर्ण म्हणजे कुठल्या घरात मग निवडणूक आयोगाची ज्या यंत्रणा काम करतात आणि तुम्ही ते सगळं हे करतात, नेमकं काय केलं निवडणूक आयोगाने, काय काम काय करतं, की कुठल्या तरी पक्षाची चाचणीच करायची आहे. निश्चितच किशोरीजी, आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? आता आम्ही जे संविधानाला धरून आम्ही दुबार मतदान आम्हाला अडवलं जाईल, आम्हाला करायला देणार नाहीत म्हणून आम्ही फॉर्म भरले. आता त्याचाही शंका आहे, इतका मोठा कालावधी घेऊनही हे करू नाही शकले. एवढ्या मोठ्या इतक्या आता आमच्या 199 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुबार आणि मतदार नोंद नाही झाले. ही नोंदणी 199 मध्ये तर फार मोठ्या प्रमाणात आहे. निश्चितच किशोरीताई, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.